प्रेक्षकांना विनंती राहील, चला प्रेक्षक मायबाप आपण गर्दी कमी करा. तर याच दरम्यान आमचे SP एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे मित्र समीर पाटील चावणे यांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची. एका बाजूने शिवान्य स्पोर्ट्स भादवड तर त्यांना फाईट करेल भूमी 11 बोनकोडे संघ. चला आता प्रेक्षक मायबापांना मी विनंती करतोय, आपण मैदान सोडायचं आहे. चला गर्दी कमी करा. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयाचे आमचे विद्यमान सदस्य नितेश कारंदे यांचं देखील आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. समीर शेठ पाटील, नितेश शेठ कारंदे यांचं वेलकम. तर मॅच सुरू होईल. आवाज असेल पहिल्या इनिंग मध्ये अविनाश ठाकूर यांचा. चला प्रितेश बाई त्यानंतर बाजूला कर, आमची कॉमेंट्री देखील सुरू होईल आता. हॅलो, चला सलामीची आघाडीची जोडी मैदानाकडे दाखल झाली. एका बाजूने करेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने प्रेम चव्हाण. तर त्यांना रोखण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन मोहसिन बोलत. पहिला बॉल कमी गतीने टाकलेला चेंडू सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलाच बॉल कमी उसळी घेणारा बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिल्याच बॉलवर आलाय डॉट बॉल. 4 षटकांचा सामना याची दखल दोन्ही संघांनी घ्यायची. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत आपण पाहता. एका बाजूने भादवड, दुसऱ्या बाजूने बोनकोडे. दुसरा बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. यस, 4 षटकांचा सामना राहील. दुसऱ्या बॉलवर आले 1 धाव. पंचांचा इशारा येतो एका धावेचा आणि एका धावेने संघाचा खातं खोललं. यस, बॅटकटच्या स्वरूपात अर्थातच फलंदाजाचं सुद्धा अकाउंट ओपन झालंय. टीमची टोटल 1 रन. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आता प्रेम चव्हाण सामना करेल मोहसिन बलोचाचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईज. फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा दर्जेदार प्रहार. षटकार. यावेळेस मात्र चांगला फटका होता. बॅटिंग करत असताना आपण पाहायला प्रेम चव्हाण आल्या वार केलाय आणि गोलंदाजाला मात्र गार केलाय मोहसिन बलोचला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र आणखीन एक चांगला फटका. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू काऊ कॉर्नरला फील्ड होते. फक्त 1 धाव मिळेल. 1 धावच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली. 8च्या घरात 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. बॅटिंग करत असताना शिवान्य स्पोर्ट्स भादवडला आपण पाहता. करेश मात्रे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा मोहसिन बलोच. आता मात्र कमबॅक करेल का? यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. 1 धाव तर पूर्ण झाल्या परंतु एकापेक्षा अधिकचं काही पाहायला मिळणार नाहीये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा विद्यमान सामना आपण पाहता. एका बाजूने शिवान्य स्पोर्ट्स भादवड तर दुसऱ्या बाजूने भूमी 11 बोनकोडे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं फार एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहताय मोहसिन बलोचचा शेवटचा चेंडू. त्यावेळेस मागचा पाय वाकवत स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांचा इशारा येतो लेग बाईटच्या स्वरूपात. मी तेही 1 धाव एक्स्ट्राच मध्ये भरणा केला जातो. टीमची टोटल जाऊन पोहोचते 10 रन्स. डबल डिजिट मध्ये आता धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भादवड संघाची धावसंख्या 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. आपण पाहताय चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देवचषक 2025 ची ही भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा
रजनी क्रिकेट स्पर्धा आणि एक यशस्वी आयोजन कसं असतं याचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर सन्माननीय प्रितेश पाटील साहेब, त्यांच्या समवेत अमेजी पित्रे साहेब आणि सर्व त्यांची सहकारी मंडळी. खरं तर एक यशस्वी आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. खरं तर या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, परंतु पाहता क्षणी ज्या आयोजनाच्या प्रेमात पडावं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण म्हणणार नाहीये पहिलं पर्व आहे. खरं तर तमाम उरणवासियांना आणि तमाम कोपरोली वासियांना ज्या स्पर्धेवर आहे गर्व, या स्पर्धेचं पाहताय आपण हे पहिलं पर्व. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. नवीन गोलंदाज विघ्नेश पाटील आपल्या संघासाठी विघ्न दूर करेल का? कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तिथे मात्र कोणत्याही विकेट पाहायला मिळालं नाहीये. सलामीची आघाडीची जोडी अजूनही मैदानाकडे दाखल आहे. एका बाजूने करेश म्हात्रे तर दुसऱ्या बाजूने प्रेम चव्हाण. नवीन गोलंदाज विघ्नेश पाटील तयार होईल. बॉलिंग करत असताना भूमी 11 बोनकोडे संघासाठी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. पिकअप शॉट, बॉलला धाडलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. घणाघाती प्रहार, चेंडूवर केलाय अत्याचार. बॉलला पाठवलंय सीमा पार. रन्स मिळतील 6. षटकार. यावेळेस मात्र पहिलाच बॉल होता बॉलिंग ट्रॅकवर. विघ्नेश पाटील ऑन दी राईज फटका सजवला. पिकअप शॉट पाहायला मिळाला. बॉलला पाठवला काऊ कॉर्नर. सीमा पार 6 धावांसाठी पुढचा बॉल विघ्नेश पाटीलचा. राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल. यावेळेस मात्र संधी निर्माण झाली. येस बॅटची लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का करेश मात्र. बॅक टू द डग आउट. भोऱ्यावर बैसून येतच देवा, हे गावात फिरून जातस कवा. रोज रोज फेरी घालतस तू, कर्जानं भरलंय भक्ती भाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय खाव. सुखी ठेव आम्हाला बापूजी देवा, तू मागण मागतोय खाव. फलंदाज बाद झाला. तर बाद झालेल्या फलंदाजाचं नाव होतं प्रेम चव्हाण. करेश मात्रे अजूनही ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला. तर नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बाला तरे. सामना करेल आता मात्र विघ्नेश पाटीलचा. विघ्नेश पाटीलनं मात्र प्रतिक्रिया दिल्या. असं म्हणतात ना की क्रिया तशी प्रतिक्रिया. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर प्रतिक्रिया दिल्या, उत्तर दिले, सडेतोड उत्तर दिल्या, दाखवून दिले विघ्नेश पाटीलने त्याची. बॉलिंग करत असताना गुणवत्ता, विकेट मिळवला. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 बाला तरे कशा प्रकारे फेस करेल पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची लीडिंग. चेंडू फ्लाय स्लिपला ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता, अगदी सहजरित्या चेंडूला फील्ड केलं. तत्पूर्वी एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 17 रन्स. सर भावेश पवार यांना मागच्या सामन्यात बहारदार खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नुकत्याच झालेला टेनिस क्रिकेटची IPL म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं, अर्थातच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 पर्व 2 पार पडला. त्या स्पर्धेमध्ये टायगर्स ऑफ कोलकाता संघाचा व्हाईस कॅप्टन पद ज्यांच्या माध्यमातून भूषवण्यात आलं असेच भावेश पवार सर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. थ्रू दी कव्हर्स इनसाइड आउट. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळाला. पंचांचा इशारा. धावा मिळतील 4. दर्जेदार चौकार.
फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा, देख फिर होता है क्या, हेच सांगतोय मैदानामध्ये. बाला तरे ठोकलाय चौकार. विघ्नेश पाटीलचं षटक आपण पाहता, एक षटकार आला, एक विकेट आलाय, तदनंतर 2 सिंगल आणि हा चौकार. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतं, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक तर झाले, दुसरीचा प्रयत्न, परंतु चांगला थ्रो पाहायला मिळाला. तेवढंच चांगलं कलेक्शन, फक्त एका धावेने समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 11.50च्या सरासरीनं. 23-23 धावा ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग करत असताना आपण पाहताय शिवान्या स्पोर्ट्स भादवड संघाची धावसंख्या 23च्या घरात. अजूनही उर्वरित 2 षटकं कशा प्रकारची कामगिरी करेल. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता. या स्पर्धेचा विचार केला तर अगदी पहिल्या दिवसापासून मान्यवरांची अफाट गर्दी. खरं तर आज शेवटची रजनी, शेवटच्या रजनीमध्ये सुद्धा खूप सारे प्रेक्षक, खूप सारे दर्दी प्रेक्षक मैदानावर येत असताना खरं तर रात्रीचे 2-2:30 वाजलेत, तरी मात्र तुडुंब गर्दी पाहायला मिळते. खरं तर का नाही मिळावं, तशा प्रकारचं एक आयोजन आपण पाहताय. आपण पाहताय श्री बापूजी देव चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर तयार होईल. पार्थ चंदन मागच्या सामन्याचा हिरो. यावेळेस मात्र फार एंड कडून गोलंदाजी करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पार्थ चंदन तयार. सामना करेल बाला तरे. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. आलाय डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर डॉट बॉलची सांगता होते. पार्थ चंदन सातत्याने हे नाव ज्यावेळेस बोनकोडे गाव खेळत असतं, पार्थ चंदन हे नाव नक्कीच प्रामुख्याने घेतलं जातं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. अगदी लॉंग ऑनच्या फिल्डरला माहितीच नाही की त्याच्यापर्यंत बॉल आलाय की काय. जोपर्यंत त्याला कळलं, जोपर्यंत त्याने चेंडूची उचल केली, फेकी केली, तत्पूर्वी टीमची टोटल 2 ने पुढे सरसावत्या. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ संपलाय. बॉलिंग करत असताना भूमी 11 बोनकोडे संघ पाहताय आपण. पार्थ चंदन बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. सामना करेल यावेळेस बाला तरे. वैयक्तिक 1 चौकार 1 डबल 2 सिंगलच्या मदतीने 8 या धावसंख्येवर खेळत असताना आपण पाहता. पुढचा बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट. फटका फसलाय. अगदी बॅटची कडा सुद्धा न घेता पंच आम्हाला कळतात बाईकच्या स्वरूपात ही मिळते. 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जाऊन पोहोचल्या. खरं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. हा फटका ज्यावेळेस फलंदाज सजवत असतो असं आम्ही सातत्याने म्हणत असतो की दुधारी तलवार आहे, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. यावेळेस मात्र बॅटला चेंडू स्पर्श झाला नाही, परंतु बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मागचा पाय वाकवत घुटना टेक और षटकार देख सांगणारा फलंदाज करेश म्हात्रेच्या बॅटमधला कडाक्याचा प्रहार. षटकार. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा, कारण चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबी असतात. चांगला फटका. 6 धावांसाठी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, परंतु बॅटला चेंडू काहीसा स्पर्श झाला नाहीये. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये. आलाय डॉट बॉल. आता मात्र या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॉलिंग करत असताना पार्थ चंदनला आपण पाहता. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांचा इशारा येतो लेग बाईटच्या स्वरूपात. मी तेही 1 धाव. 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 33. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल 11.00च्या सरासरीनं 33. तरी पुढची मॅच बिग फाईट, महामुकाबला, मेगा मुकाबला रायगड जिल्ह्यातील दादा संघ अर्थातच जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी तर त्यांना फाईट करेल टेनिस क्रिकेट विश्वातील ग्रामीण क्रिकेट मधील सर्वोत्तम संघ जो मानला जातो अर्थातच
अनविक अँड मीत 11 गोरसई बी संघ नेक्स्ट मॅच इन ऍक्शन पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. आपण पाहताय चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 चे भव्य दिव्य पर्व. या पर्वावर तमाम उरणवासियांना नाही तर तमाम रायगड वासियांना आहे गर्व. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय दोन्ही कॅप्टन्सना. एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी तर त्यांना फाईट करेल अनविक अँड मीत 11 गोरसई बी. एका बाजूने पाहायला मिळेल तकदीर पाटील संदेश गोंधळी तर दुसऱ्या बाजूने पवन केने भावेश पवार. एका बाजूने कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतील तेजस मात्रे तर दुसऱ्या बाजूने संदेश केने. नेक्स्ट मॅच बिग फाईट आहे. नवीन गोलंदाज मैदानाकडे ऋतिक मात्रे. शेवटचं षटक भैरवीचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर ऋतिक मात्रे तयार. सामना करेल यावेळेस. पहिला बॉल आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. एक धाव तर झाले परंतु दुसरी धाव घेण्याचा निर्णय पाहायला मिळाला परंतु सलामीच्या जोडीदाराने न दिलेली साथ. फलंदाज बाद करेश मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. कोणत्याही प्रकारचा अधिकचा विलंब नाही करायचा. वेळेची किंमत करायची आहे. खरं तर शेवटची रजनी आपण पार पडताना पाहताय. आजच्या दिवसात 10 सामने टोटल आपल्याला खेळवायचे आहेत. पहिले 4 सामने झाले त्यानंतर ही 5वी लढत. अर्थातच यानंतर सुद्धा अजून 5 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. शेवटचं षटक घेऊन ऋतिक म्हात्रे तयार झालाय. ऋतिकचा पुढचा बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळाला. काहीसा बॅटला स्पर्श न होता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते. टीमची टोटल जाऊन थांबली 34 34च्या घरात. नवीन फलंदाज आपण नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहता. मुकेश मते आला तर ऑन स्ट्राईक बाला तरे अजून एक स्विंग अँड मिस नाही. यावेळेस पंच दंडित करतात आम्हाला कळतात. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येत होतीये भर. टीमची टोटल 35 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 बॉलवर मोठे प्रहार खेचण्याची ताकद ठेवतोय बाला तरे. हे 4 मोठे फटके खेचावे लागतील उर्वरित 4 चेंडूंवर. शेवटच्या षटकातील तिसरा बॉल ऋतिक म्हात्रे तयार. स्विच हिट अत्यंत देखणा फटका. खर तर व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा षटकार. चांगला फटका. हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्लॉट मध्ये होता परंतु स्विच हिट आणि स्वीट हिट झालाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. 6 धावांसाठी षटकार आलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 41 धावसंख्या. ऋतिक मात्रेवर आता हल्ला चढवलाय. आक्रमण चढवलाय. येणारे 3 बॉल कमबॅक करावं लागेल. शेवटचं षटक टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं ते षटक घेऊन ऋतिक तयार. अजून एक तशाच पद्धतीचा चेंडू आणि तशाच प्रकारचा हिट मारण्याचा प्रयत्न मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 42च्या घरात. 42 धावसंख्या. अब तक 42. आता येणारे 3 बॉल. या 3 बॉलवर 50 धावसंख्येची मजल मारता येईल का? जर 50 धावा झाल्या तर नक्कीच मी म्हणेन फायटिंग टोटल आहे. आता येणारे 3 बॉल. आतापर्यंत 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 21 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल 42च्या घरात. 12च्या आस्किंग रन रेटनं चाललाय. करंट रन रेटनं चाललाय बॅटिंग करत असताना शिवान्या स्पोर्ट्स भादवाडा संघ. तर भूमी 11 बोनकोडे संघाकडे सुद्धा तेवढेच दिग्गज नामवंत फलंदाज आहेत. नेक्स्ट इनिंग मध्ये ते सुद्धा आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. यावेळेस मात्र शफल झालेत. ऑफ साइडला येऊन चेंडूला पाठवले. लॉंग लेग सीम अपार. आता मात्र टाळ्यांचा कडकडाट. धावा मिळतील 4. चौकार. खरं तर आज आपण पाहिलं पुढारी न्यूजवर रात्री 8 वाजता कालच्या रात्री
एक शो आला होता वॉरचा तडका. खरं तर आज भारत पाकिस्तान मॅच आहे, त्या संदर्भातच तुम्ही पाहू शकाल. पुढारी न्यूज जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अगदी पाहायला गेलात तर अगदी ठीक 8 वाजता शो होता. आगरी भाषेतील तडका. अर्थातच आमचे सन्मान्य परमेशजी पाटील सर सोनखार पेंड आणि अक्षयजी पाटील सर रावे पेंड हे दोन उत्तम समालोचक त्या शोचे अगदी प्रतिनिधित्व करत होते. पुढारी न्यूजला जाऊन तुम्ही नक्कीच तो शो पाहू शकता. वॉरचा तडका आगरी कोळी भाषेत. यावेळेस मात्र अजून एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु रनआउटची संधी निर्माण झाली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आमच्या समोर निर्णय पोहोचवलाय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज बॅक टू द डगआउट. यस, टीमची टोटल जाऊन पोहोचले आतापर्यंत 46 धावा. रनआउट झाला फलंदाज मुकेश मते. कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता बाद झाला. खरं तर डायमंड डकचा शिकार झालाय. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. आपण पाहता मिलिंद म्हात्रे ऑन स्ट्राईक. शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळेल एखादा मोठा फटका येईल का त्याच्या बॅटमधून. टीमची टोटल 50च्या पार लावेल का. आतापर्यंत 46 धावा, 23 चेंडूंचा खेळ संपलाय. 46 धावा ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. ऋतिक म्हात्रे तयार. यावेळेस मात्र कमी गतीने टाकलेला बॉल. एक धाव घेण्याची नामी संधी, परंतु तसं पाहायला मिळत नाहीये. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि ही रनआउटची विकेट. मिलिंद म्हात्रे आल्या पावली माघारी परततोय. त्यांना फाईट करेल अनविक अँड मिथ 11 गोरसई बी हा संघ. एका बाजूने कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळते तेजस्वी म्हात्रे. खरं तर किंजल ट्रॉफीचे प्रमुख आयोजक आहेत. अर्थातच कॅप्टन कूल ज्यांच्या माध्यमातून बामणडोंगरी संघाची उभारणी झाली असे तेजस्वी म्हात्रे पाहायला मिळतील इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये. तर त्यांना फाईट करतील अनविक अँड मिथ 11 गोरसई बी हा संघ. भिवंडी परिसरातील दादा संघ. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र शपलवर मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चेंडू नॉन स्टॉप ट्रॅव्हल करतोय. सॉरी, 3 बॉल चाललाय आणि टीमची टोटल जाऊन थांबले 47. आता विजयासाठी 24 बॉल आणि 12च्या सरासरीने 48 ची गरज. हॅलो, चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करूया. मी विनंती करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री चंद्रशेखर ठाकूर साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या रात्रीतील ही महत्वाची मॅच आहे. एकीकडे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात मिथ 11 गोरसई ब या दोन संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. 4 षटकांची मॅच. अनुजजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अनुजजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकीकडे गोरसई बी आहे आणि त्यांच्या विरोधात बामणडोंगरी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या दोन्ही संघांमध्ये टॉस. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. काटा मागितला आणि ते छापा पडल्या. कॅप्टन डिसिजन काय असेल. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय कारण मॅच सुरू करायचे पुढचा सामना. परंतु इथून पुढची मॅच एक बिग बॅटल. एकीकडे रायगड टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित संघ बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल अगदी भिवंडी परिसरातील गोरसई ब. बिग बॅटल. प्रेक्षक तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरवली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 ही दमदार स्पर्धा.
मॅच आपण अनुभवतोय भूमी 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात शिवान्या स्पोर्ट्स भादवड. प्रथमतः भादवड टीमनं बॅटिंग केली, 4 षटकांमध्ये धावा काढल्या. जवळजवळ बॅटिंग करत असताना 47 काढल्यात आणि 48 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल. तो म्हणजे भूमी 11 बोनकोडे टीमला. नवी मुंबई परिसरातील खेळाडू आहेत बोनकोडे टीम आणि बऱ्याचशा स्पर्धा या विभागामध्ये हा संघ देखील खेळताना आम्ही पाहिलाय. जसं तुम्ही स्क्रीन पाहू शकाल, त्या स्क्रीनवरती सध्याच्या घडीला तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. प्रॅक्टिस सुरू आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याच्यानंतर पुढची मॅच जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात अण्विक अँड मित 11 गोरसई बी. या दोन संघांमध्ये पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तो आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल कोण होईल. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिला ग्रीष्मा 11 अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण सुपर 4 मध्ये जाताना पाहिला शिवांश ट्रान्सपोर्ट्स जय हनुमान कामोठे हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय आणि कालची रात्र गाजवली मित 11 श्री दत्त भाताण हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. टोटल 3 संघ 3 रात्रीमध्ये मिळालेत आणि आजची चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला आणखीन एक संघ आज सुपर 4 मध्ये जाताना पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल. म्हणजे आजच्या रात्रीतील एक शेवटची मॅच त्या संघाला खेळावी लागेल. 4 चमचमणाऱ्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि आतापर्यंत 3 संघ मिळालेत. कम्मालीचं आयोजन राहिलंय. उरण परिसरातील आपण कोपरवली गावाची स्पर्धा पाहताय. अगदी आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय चंद्रशेखर ठाकूर साहेब त्यांच्या मित्र मंडळांना आयोजित केलेलं हे बापूजी देव चषकाचं रुबाबदार सोहळा तुम्हाला पाहायला मिळतं. ना भूतो ना भविष्यते असं आयोजन, अगदी या परिसराला भुरळ घालणारं आयोजन. प्रचंड प्रेम केलं प्रेक्षकांनी आणि मगासपासून आम्ही गर्दी पाहतोय. आता जवळजवळ सकाळ होणार आहे, 3 वाजतील तरी देखील प्रेक्षक घरी जायचं नाव घेत नाहीये. एवढं प्रेम करतायत या स्पर्धेवरती. बऱ्याच गोष्टी या स्पर्धेनं दिल्या. कार्बन कॅच ऐवजेल साठी पारितोषिक, अगदी सरप्राईज गिफ्ट दिलं जातं. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आणि दिग्गज संघ खेळतायत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत. सर्वांचं करू आम्ही स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे भूमी 11 बोनकोडेला बनवायचे आहेत. जवळजवळ 48 धावा, त्या मात्र 24 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती करीम आलेत पहिलं षटक घेऊन. करेश येत आहेत, माफी असावी, करेश पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं स्टेप आउट केलाय, पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, बॉलला पाठवलं ऑन साइडला, लॉंग ऑन सीमा पार, पहिला चौकार. बॉलवरती चौकार लगावला, अगदी इनफिल्डच्या वरून ताडला, चांगला फटका एक्झिक्यूट केला, बॅट अँड बॉलचं समीकरण जोडलं आणि 4 धावा मिळाल्यात. नेक्स्ट बॉल फिरून खेळलाय, डिप मिड विकेटला, कमालीचा पूल केलाय, एका टप्प्यानं बॉलचा सीमा पार, दे दनादन बॅटिंग, सीमा पार, 4 रन. धावा, जितेशच्या बॅट मधून तडाखेबाज बॅटिंग, त्याच्या सुप्तीला पार चंदन, मागच्या मॅचचा कमालीचा बॅटिंग परफॉर्मन्स देणारा सुपर डुपर हिरो. आता इथे आग ओकत असताना या गुलाबी थंडीमध्ये चांगलाच घाम फोडलाय, कारण सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 8 बनल्या, समीकरण येणारे 12, इथून 22 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 40 धावेची आवश्यकता. 22 चेंडू आणि 40ची आवश्यकता. ओव्हर द विकेट्सनं गोलंदाज तयार, पुढे आले, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, ओ इथे लाजवाब झेल टिपलाय. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड 5 अटेम्प्टला कॅच पकडले आणि खेळाडू होतील इथून जितेश जेलबाद. दोन बॉलमध्ये 2 चौकार. तिसऱ्या बॉलवरती मोह आवरू शकले नाहीयेत बॅट्समन, पुढे आले आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला अगदी क्रॅकिंग स्ट्रोक जरूर होता, पण तो सरळ हातामध्ये बसला. सुदर्शन पाटील सर, पुढची मॅच आपल्याला रायगड विपक्ष ठाणे असं म्हणायला देखील हरकत नाहीये,
कारण रायगड टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित संघ बामणडोंगरी आणि तिकडे पाहायला गेला तर मीत 11 गोरसई ठाणे परिसरातील एक नामांकित संघ, दोन ताकदवार टीम मध्ये बिग बॅटल आणि ज्या मॅचचे प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत तो सामना प्रेक्षकांना पुढच्या काही क्षणामध्ये पाहायला मिळेल. इथे 3 बॉल मध्ये 8 झाल्यात. 48चा पाठलाग. आज फायनलची रात्र उशिरानं आज खेळाडू पोहोचले त्यामुळे एवढा टाइम वाढला. सुरुवातीचे 2-2.5 तास अगदी निघून गेले पहिली मॅच स्टार्ट होण्यासाठी. बॅक पुढला गेले त्याच्यानंतर स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या खेळाडूला भेदून बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. मधून पहिला खणखणीत चौकार. 4 बॉल मध्ये 3 चौकार पाहायला मिळालेत. अद्याप 2 बॉलचा खेळ राहिलाय. तुटून पडलेत गोलंदाजावरती. ओ रिव्हर्स स्वीप. स्विच हिटचा दणका दिलाय. स्वीट वॉइस ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर. खणखणीत षटकार. बॉल मध्ये तब्बल 18 मोजल्यात. त्यामुळे हे पहिलं षटक अगदी डोकेदुखी ठरलं. प्रचंड दबाव वाढवलाय पहिल्या षटकामध्ये बॅट्समन परशुरामचं देखील आपण कौतुक करूया. 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. लाजवाब बॅटिंग हाताळतो. आणखीन एक तडाखा. एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानं सीमा पार. दे दनादन बॅटिंग. आणखीन 4 धावा. स्पर्धा आपण अनुभवता ज्यांचं संगीत तुम्ही ऐकलं. कोपरवली टेनिस क्रिकेट नेहमीच आपण विस्फोटक खेळताना पाहिलं. या टीमने देखील अनेक वेळा मोठमोठ्या संघांना धूळ चारले, अनेक वेळा बलाढ्य संघांना पाणी पाजले आणि आज कोपरवली नगरीमध्ये आपण ग्रामस्थ मंडळ कोपरवली आयोजित चंद्रशेखर ठाकूर मित्र मंडळ श्री बापूजी देव चषक 2025 ची स्पर्धा अनुभवत्या. कोपरवली गावचे ग्रामदैवत आहेत बापूजी देवानी. त्यांच्या आशीर्वादाने या स्पर्धेला सुरुवात झाली आणि काही क्षण बाकी आहेत हा सोहळा पार पाडण्यासाठी. मेगा फायनल चित्तथरारक प्रत्येक रात्रीमध्ये सामने प्रेक्षकांनी पाहिलेत आणि आज शेवटची रात्र याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटच्या रात्रीचा क्षण गोड व्हावा. लाजवाब स्पर्धा. दैदिप्यमान क्रिकेटचा हा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज आपण कोपरवली नगरीमध्ये पाहू शकता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागला गेला. आतापर्यंत 22 धावा. जिथे 48चा पाठलाग सुरू आहे तो जलद गतीने करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 उमेश नाईक. मागील मॅच मध्ये 2 ओव्हर्स मध्ये फक्त 3 धावा उमेशने खर्च केल्यात. इथे त्याचं स्वागत केलंय पहिल्याच बॉल वरती या खणखणीत चौकारानं. मोजल्यात. बादवड टीमच्या गोलंदाजांवरती आक्रमण जारी केलं. नवी मुंबई परिसरातील दिग्गज खेळाडू आज आपली छाप सोडत असताना टीम भूमी 11 बोनकोडे. आणखीन एक चांगला फटका सरळच्या दिशेने असते ड्राईव्ह केलाय. ब्लॅक स्क्रीनच्या समोर पाठवलाय बॉल. धूम धडाक्यात बॅटिंग. आणखीन एक चौकार. तीस धावा धावफलकावरती. अवघ्या 18 धावेची आवश्यकता. दबाव पूर्णपणे वाढवलाय गोलंदाजांवरती
आणखीन एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. आता फक्त बॉलर्सलाच नाहीये तर फिल्डर्सला देखील खेळू लागलेत फलंदाज. परशुरामच्या बॅट मधून दे दनादन बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये ठोकम ठोक. तो डीजे मॅडी तू की रुका तू भी ठोक. घोड्यावर बैसून चंदनच्या बॅट मधून हा चौकार. अगदी चौथा फलंदाज ठरला ज्यानं 3 बॉल मध्ये सलग्न 3 चौकार मारलेत. मगाशी देखील आपण उल्लेख केला की आता गोलंदाजांनाच नाहीये तर फिल्डिंगला देखील खेळू लागलेत. जिथे खेळाडू नाहीये त्याच दिशेने फटकेबाजी. ओ आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळायचा होता पण तो बॉल न बाउन्स घेतला. तदनंतर डॉट बॉल. थोडासा मोकळा श्वास गोलंदाजांनी सोडला असेल. मागील 9 बॉल मध्ये बऱ्याचशा धावा खर्च झाल्या. जवळजवळ विचार केला तर 34 धावा आणि अवघ्या 14ची आवश्यकता आहे बोनकोडे टीमला सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. एका वेगळ्या शैलीने बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला पारचंदन. वेगवेगळे फटके वेगवेगळे स्टाइलिश स्ट्रोक आणि आताचे खेळाडू अगदी इंटेलिजंट राहिलेत. प्रत्येक दिशेनं मिस्टर 360 बनत अँगल क्रिएट करत कुठेही बॉल पडू दे वेगवेगळे फटके तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. यंग टॅलेंटचे खेळाडू आहेत. यंग स्टार. क्रिकेट बदललंय. इथे फुल टॉस टाकलाय. टिक फॉर टॅग. जशाच तसं उत्तर. पनिशमेंट दिलंय. बॉल चाललाय सरळच्या दिशेनं सीमा पार. षटकार. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. संकटकाळी धावून येते. अवघ्या 12 बॉल मध्ये 40 काढल्यात आणि आता समीकरण शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी मात्र 8 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावा. मॅच पूर्णपणे एकतर्फी सुरू आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग करतायत पारचंदन आणि परशुराम. दमदार परफॉर्मन्स. 12 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. चला याच्यानंतर रेडी राहा. नेक्स्ट मॅच अनविक अँड मिथ 11 गोरसिंग आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. स्क्रीनवरती तुम्ही आमचे लाडके आयोजक प्रितेश दादा पाटील यांना पाहू शकता आणि त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार ज्यांनी हे स्वप्न पाहिलं ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याचा आणि ही स्पर्धा अवघ्या काही क्षणामध्ये तुम्हाला पूर्णत्वास येताना पाहायला मिळेल. कमाल प्रचंड मेहनत प्रितेश दादा पाटील यांची देखील राहिली या स्पर्धेमध्ये ज्यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. कोपरवली टेनिस क्रिकेटमधील एक नामांकित खेळाडू आहेत आणि त्यांचाच मित्र परिवार. आज गर्दी पाहिली आम्ही. ही ओळख आहे प्रितेश दादांची. ही सातत्यानं चर्चा राहते उरण पूर्व विभागामध्ये. आणि आता समीकरण या मॅच कडे आपण लक्ष वेधूया. येणारे 11 बॉल 8 धावेची आवश्यकता. मिस टायमिंग. मॅच फसलीये. अद्याप ही सामना संपलेला नाहीये. विकेट पडेल आणि परशुरामला परतावं लागेल. आणखीन एक झटका. बापूजी देवियो सत्वरी. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. संकटकाळी. समीकरण शेवटचे 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 8 धावेची आवश्यकता. या ओव्हरमध्ये किती धावा खर्च होतील. जर 2-3 खर्च झाल्या तर 5 ते 6 राहू शकतात आणि ती अपेक्षा राहील टीम भादवड टीमला देखील. फार दूरवरचा प्रवास करत ते इथपर्यंत पोहोचलेत त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे. टर्न केला बॉलला. स्टंपच्या मागून लाऊडल्या अपील केल्या. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास नव्हता. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूचे झाले सांगता. समीकरण शेवटचे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 8 धावा. पुढील 3 बॉल डॉट काढलेत. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक गोलंदाजांकडून. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये 40 होत्या. बॅटच्या रडार मध्ये कनेक्शन चांगले आहे आणि या षटकारनं मॅचची हवा काढले. इट्स अ मॅक्सिमम षटकार.
याच्यानंतरचा मोठा सामना जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टॉस जिंकला मित 11 गोरसई बी टीमनं आणि त्यांच्या विरोधात आज बामणडोंगरीची ही तगडी फाईट. इथे आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडूचे सांगता समीकरण 7 चेंडू आणि 2 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती तैनात. आणखीन एक चांगला फटका विनिंग स्ट्रोक. या षटकारानं 6 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय भूमी 11 बोनकोडे टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत आम्ही अहवाल पोहोचू. उमेश दादा ठाकूर यांचं आगमन आहे आणि आम्ही त्यांना विनंती करेल. उमेश दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देतोय आणि पुन्हा एकदा पारितोषिक चाललंय. पार्थ चंदन ठरलाय.